मॉर्निंग. प्रायमरी हेल्थ केअर मधला जो प्रिव्हियस लेक्चर आपण बघितला असेसमेंट. सो असेसमेंट मधलाच हा एक टॉपिक आहे, व्हायटल सायन्स फॉर फिजिओलॉजिकल असेसमेंट. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलंय असेसमेंट. सो पेशंटची असेसमेंट वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. हिस्ट्री कलेक्शन, दॅट इज सब्जेक्टिव्ह डाटा कलेक्शन अँड ऑब्जेक्टिव्ह मीन्स फिजियोलॉजिकल असेसमेंट. In physiological assessment, this is one of the part taking science, so vital signs. Okay, so vital signs for physiological assessment. Vital signs are indicator of body's physiological status. Vital signs जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्या बॉडीचं फिजियोलॉजिकल फंक्शन कसं आहे हे आपल्याला कळतं. ठीक आहे. vital signs are body temperature, pulse, respiration and blood pressure. या vital signs मध्ये काय काय येतं? टेम्परेचर आहे आपल्या बॉडीचं, देन पल्स, रेस्पिरेशन अँड ब्लड प्रेशर. सो हे सर्व कशामध्ये येतं? व्हायटल सायन्समध्ये. सो त्यामध्ये फर्स्ट आपण बघणार आहोत बॉडी टेम्परेचर. टेम्परेचर इज मेजरमेंट ऑफ हीट एक्सप्रेस इन डिग्री. सो आपल्या बॉडीमध्ये जी हीट प्रोड्यूस होते ती आपण मेजर करतो कशामध्ये? डिग्रीमध्ये. ठीक आहे. बॉडी टेम्परेचर इज रेग्युलेटेड बाय हायपोथॅलॅमस. आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे हे याचं एक सेंटर आहे जे कुठे आहे? ब्रेन मध्ये. सो त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. हे फिलिंग द ब्लँक साठी येऊ शकतो प्रश्न. बॉडी टेम्परेचर इज रेग्युलेटेड बाय हायपोथॅलॅमस. इट इज अ इंडिकेटर ऑफ नॉर्मल बॉडी फंक्शनिंग. हे काय आहे? एक इंडिकेटर आहे की आपलं बॉडी फंक्शनिंग व्यवस्थित चाललंय. जर एखाद्याला टेम्परेचर आलं तर समजायचं की बॉडीमध्ये काहीतरी इन्फेक्शन आहे, त्यामुळे बॉडीमध्ये टेम्परेचर आहे, हीट जास्त प्रोड्यूस होते. देन साइट्स ऑफ टेकिंग टेम्परेचर. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे टेम्परेचर चेक करता येतं वेगवेगळ्या साईडमध्ये. ओरल, रेक्टल, ॲक्झिलरी. ओके, या तीन साईडमधून आपण टेम्परेचर चेक करू शकतो. सो फर्स्ट आहे ओरल टेम्परेचर. ओरल टेम्परेचरसाठी आपल्याला थर्मोमीटर आहे तो कुठे प्लेस करायचा? सबलिंगुअल म्हणजे जिभेच्या खाली. ओके, पेशंटला तोंड ओपन करायला सांगायचं आणि बरोबर जीभ वरती घ्यायला सांगायचं आणि जिभेच्या खाली आपल्याला थर्मोमीटर ठेवायचं असतं. ठीक आहे. पण हे आपण कोणत्या पेशंटमध्ये करू शकतो? जो आपले कमांड्स ऐकतोय अशा पेशंटमध्ये आपण असं टेम्परेचर चेक करू शकतो. आणि आत्ताच्या ज्या परिस्थिती आहे ज्यामध्ये HIV, HBsAg पॉझिटिव्ह पेशंट मिळतात, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन आहेत बरेच साऱ्या पेशंटचे. सो आपण एकच थर्मोमीटर आपण सर्वांना यूज करू शकत नाही ओरल. ठीक आहे. प्रत्येकाचा एक सेपरेट थर्मोमीटर असेल, प्रत्येक सेल्फ थर्मोमीटर असेल तरच आपण ओरल टेम्परेचर घेऊ शकतो. ठीक आहे. पेशंटचं सेल्फ थर्मोमीटर असेल तरच आपण हा ओरल टेम्परेचर घेऊ शकतो. ठीक आहे. सो आपल्याला कुठे ठेवायचं आहे? सबलिंगुअल. युजेस काय आहेत? ॲक्युरेट रिडिंग येते यामध्ये. ठीक आहे. ॲक्युरेट रिडिंग, इझी टू प्लेस. आपल्याला व्यवस्थित आणि इझी वे आहे प्लेस करण्यासाठी थर्मोमीटर. बट इट इज हार्मफुल इन स्मॉल किड्स. स्मॉल चिल्ड्रन्समध्ये हे हार्मफुल आहे. त्यांना माहिती नाही आपल्या तोंडामध्ये काय ठेवलंय, ते चावू शकतात. ठीक आहे. आणि हे हा थर्मोमीटर कशाचा बनलेला आहे? काचेचा, आणि त्यामध्ये मर्क्युरी आहे. आणि मर्क्युरी हा पॉइझनस एलिमेंट आहे. ठीक आहे. सो इट इज हार्मफुल इन स्मॉल किड्स, सायकॅट्रिक पेशंट. सायकॅट्रिक पेशंटला पण काही कळत नसतं आपण काय करतो. सो इट इज हार्मफुल इन स्मॉल किड्स, सायकॅट्रिक पेशंट अँड अनकॉन्शियस पेशंट अँड सर्जरी ऑफ माउथ. ज्यांची माउथ सर्जरी झालेली आहे, अनकॉन्शियस जे पेशंट आहेत अशा पेशंटमध्ये आपण हा ओरल टेम्परेचर घेऊ शकत नाही. ठीक आहे. कारण काय होऊ शकतं? जर थर्मोमीटर ब्रेक झाला तर माउथ इंजुरी होऊ शकते, प्लस मर्क्युरी पॉइझनिंग होऊ शकते. ठीक आहे. सेकंड साइड इज रेक्टल टेम्परेचर. रेक्टल टेम्परेचर आपल्याला रेक्टम मध्ये प्लेस करायचे, टॉयलेटच्या जागी. 0.5 इंच इन इन्फंट, लहान मुलांमध्ये 0.5 इंच आपल्याला इन्सर्ट करावा लागतो. इन अडल्ट 1.5 इंच. ओके. अडल्टमध्ये किती? 1.5 इंच. सो याचे युजेस काय? सोशली अँड सायकोलॉजिकली अनकम्फर्टेबल. जर आपण अडल्टमध्ये प्लेस करायला गेलो तर त्यांना शाय वाटणार म्हणून, आणि किंवा आपल्या आजूबाजूला पण पेशंट आहेत आणि आपलं रेक्टल टेम्परेचर चेक केलं जातं. दॅट इज सोशली अँड सायकोलॉजिकली अनकम्फर्टेबल फॉर द पेशंट. सेफ फॉर डिसओरिएंटेड पेशंट.
जे डिसओरिएंटेड पेशंट आहेत, सायकॅट्रिक पेशंट आहेत, किंवा असे खूप मस्ती करणारे लहान मुलं आहेत, तर अशामध्ये हे सेफ आहे रेक्टल टेम्परेचर घ्यायला. ओके. देन थर्ड साईड इज ॲक्झिलरी, जे आपण मोस्ट कॉमन यूज करतो सगळीकडे, अंडर आर्म. ओके. ॲक्झिलामध्ये आपल्याला ते थर्मोमीटर प्लेस करायचं आहे. इझी टू प्लेस, नॉट एनी हार्म टू द पेशंट, यामुळे पेशंटला काही हार्म होण्याचे चान्सेस नसतात. ओके. सो प्रत्येक साईट आहे ही यूज केली जाते वेगवेगळ्या ठिकाणी. जसं किड्समध्ये आपण जे पिडियाट्रिक वॉर्ड्स असतात त्यामध्ये मोस्टली रेक्टल टेम्परेचर घेतलं जातं. एनआयसीयू मध्ये वगैरे रेक्टल टेम्परेचर घेतलं जातं. ठीक आहे. ओरल टेम्परेचर क्वचितच घेतलं जातं, त्यांचं सेल्फ थर्मामीटर आहे ते ओरल टेम्परेचर घेतात स्वतःचं. ॲक्सेलरी टेम्परेचर कॉमनली यूज करतो आपण सगळीकडे. ठीक आहे. So, equipment used for temperature monitoring. So आपल्याला हे टेम्परेचर मॉनिटर करण्यासाठी एक इक्विपमेंट लागतं, त्याचं नाव आहे थर्मामीटर. ठीक आहे. तर थर्मामीटरला दोन पार्ट्स आहेत, स्टेम अँड बल्ब. झालं हे. Instrument used for measure temperature of body is thermometer. हे थर्मोमीटर आपण यूज करतो आणि या थर्मोमीटरचे आणि या थर्मोमीटरचे दोन पार्ट्स आहेत. इट इज यूज, द मोस्ट कॉमनली यूज थर्मोमीटर इज अ ग्लास मर्क्युरी. आपण जे सगळीकडे यूज करतो ग्लास मर्क्युरीचा थर्मोमीटर यूज करतो. अँड दिस आर टू पार्ट्स. ग्लास मर्क्युरी thermometer is used commonly. It has two parts, that is bulb and stem. ऐसे दोन parts है, bulb and stem. So यावरती marking असतात. Marking is done from 94 degree Fahrenheit to 110 degree Fahrenheit. यावरती या प्रकारे मार्किंग असतं आणि सेल्सियस मध्ये पण असतं. और in Celsius 34 to 43 degree Celsius. Okay.
थर्मामीटर आहे, या पार्टला बोलतात बल्ब आणि हा पूर्ण स्टेन. सो इथे एक रेड मार्किंग असतं थर्मामीटर मध्ये, दॅट इज नॉर्मल बॉडी टेम्परेचर. एक रेड मार्किंग इथे असतं तिथे, दॅट इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. आणि यावरती या लाईनीच्या जर अबाउट मर्क्युरी पास झाला तर पेशंटला टेम्परेचर आहे असं आपण गृहीत धरतो. सो हे जे आकडे आहेत ते फॅरेनहाइट मध्ये आहेत, याच्यावरती सेल्सिअस मध्ये पण असतात. ठीक आहे. सो दिस इज द मर्क्युरी थर्मामीटर. हा आहे मर्क्युरी थर्मामीटर. सो मर्क्युरी थर्मामीटरला दोन पार्ट्स आहेत, बल्ब अँड स्टेन. आणि या स्टेन मध्ये मार्किंग असतं. मार्किंग इज डन फ्रॉम 94 डिग्री टू 110 डिग्री फॅरेनहाइट. आणि याच्या अबाउट सेल्सिअस मध्ये मार्किंग असतं. मध्ये एक रेड लाईन प्रेझेंट असते, दॅट इज द नॉर्मल बॉडी टेम्परेचर. जर मर्क्युरी या अबाउट जर क्रॉस झाला, सो या जे इथे जी मिड लाईन आहे इथे मर्क्युरी प्रेझेंट असतो. ओके. सो या बल्ब मध्ये मर्क्युरी प्रेझेंट असतो. जेव्हा इथे हीट अप्लाय होते, आपण एखाद्या एरियामध्ये ठेवतो, तो हा मर्क्युरी इथून फ्लो होतो. ठीक आहे. सो जसं बॉडीचं टेम्परेचर असेल त्याप्रमाणे तिथे तो स्टॉप होतो मर्क्युरी, आणि ते आपल्या त्या पर्सनच्या बॉडीचं टेम्परेचर असतं. आपण हे 1-2 मिनिट्स पर्यंत आपण हा थर्मामीटर ॲक्सिलरी टेम्परेचर बघतो. The normal temperature of the body is normal body temperature is oral 97 to 99 degree Fahrenheit, and in Celsius 36.3 to 37 degree Celsius. Rectal 96 to 98 degree Fahrenheit, 35.8 to 37 degree Celsius. Axillary 98 8 degree Fahrenheit, that is 37 degree Celsius. So normal axillary temperature 98.8 degree Fahrenheit, and in Celsius 37 degree Celsius. So this is the normal body temperature in these sides, oral, rectal and axillary. Nowadays electronic thermometer is also used, means digital thermometer. So pip alarm येतो त्यामध्ये. Okay. So digital thermometer is also available to monitor the temperature. Now procedure of checking temperature. ही टेम्परेचरची टेम्परेचर टेकिंग प्रोसिजर, त्यामध्ये आर्टिकल्स कोणते कोणते यूज केले जातात. ट्रे कंटेनिंग थर्मामीटर, अँटीसेप्टिक सोल्युशन, कोणतं सॅव्हलॉन यूज केलं जातं, प्लेन वॉटर, सोपी स्वॅप्स, वेट स्वॅप्स, ड्राय स्वॅप्स, पेपर बॅग, किडनी ट्रे अँड पेन फॉर रेकॉर्ड. सो नाव articles used for checking temperature. First thing is antiseptic solution, tray containing
solution, plain water, soapy swab, dry swabs, paper bag or kidney bean. Then thermometer, thermometer, napkin or patient's towel, pain and temperature graph. सो ग्राफ पेपर एक येतो टेम्परेचर रेकॉर्ड करण्यासाठी, तो पेपर आणि पेन फॉर रेकॉर्डिंग पर्पज. सो ट्रे कंटेनिंग फॉर अँटीसेप्टिक सोल्युशन, मोस्टली सॅव्लॉन यूज केलं जातं. प्लेन वॉटर, सोपी स्वॅब्स म्हणजे सोपचे स्वॅब्स, ड्राय स्वॅब्स, पेपर बॅग अँड किडनी ट्रे, थर्मोमीटर, नॅपकिन, पेन अँड टेम्परेचर ग्राफ और टेम्परेचर पेपर, ज्या पेपरवरती आपल्याला टेम्परेचर रेकॉर्ड करायचं आहे. सो स्टेप्स, कोणत्या कोणत्या स्टेपनी तुम्हाला हे टेम्परेचर रेकॉर्ड करायचे. सो फर्स्ट इज कलेक्ट ऑल द आर्टिकल्स नियर द पेशंट. हे जे आर्टिकल्स आहेत सर्व कलेक्ट करायचे, तर आपली ट्रॉली रेडी करायची आणि पेशंटच्या जवळ आपल्याला घेऊन जायची. देन वॉश युअर हँड्स. सो प्रत्येक प्रोसिजरच्या आधी तुम्हाला हँड वॉशिंग ही टेक्निक करायची आहे. हँड वॉशिंग टेक्निक कशी करायची आहे? पाम टू पाम, बॅक टू द फिंगर्स, ओके, या अराउंड नाही बघ, हे नेल्स, ओके. सो आपला बॅक टू द नेल्स, देन अराउंड द थंब, ओके, देन अराउंड द रिस्ट अँड देन वॉश द हँड्स, ओके. सो ही आपल्याला 2 मिनिट्सपर्यंत जी प्रोसिजर आहे हँड वॉशिंगची ती करायची असते. सो हँड वॉशिंग इज मस्ट बिफोर एनी प्रोसिजर. देन एक्सप्लेन द प्रोसिजर टू द क्लायंट. आपल्याला पेशंटला एक्सप्लेन करायची आहे कुठली प्रोसिजर तुम्ही पहिली करता आहेत ती, ठीक आहे. जर पेशंट कॉन्शियस आहे तर तुम्हाला ती प्रोसिजर एक्सप्लेन करायची आहे. देन प्रोव्हाइड प्रायव्हसी टू द पेशंट. जेव्हा तुम्ही जर रेक्टल टेम्परेचर वगैरे बघत असाल तर तुम्हाला प्रायव्हसी मेंटेन करायची आहे बाय युझिंग कर्टन्स अँड स्क्रीन. प्रिपेअर द थर्मामीटर. थर्मामीटर तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. क्लीन इट विथ प्लेन वॉटर. सो हा प्लेस कुठे, थर्मामीटर आपण या अँटीसेप्टिक सोल्युशनमध्ये ठेवलेला असतो, तो आपल्याला प्लेन वॉटरमध्ये डीप करून आपल्याला क्लीन करायचं आहे. जेव्हा आपण स्टार्टिंगला जेव्हा आपण पेशंटला लावत असतो थर्मामीटर, सो तेव्हा आपण बल्बपासून स्टेमपर्यंत क्लीन करणार, खालून वरती, ठीक आहे. स्वॅबने क्लीन करायचं आपल्याला खालून वरती. पहिले सोपी स्वॅबने क्लीन करायचं आहे, देन ड्राय स्वॅबने, ठीक आहे, क्लीन करायचं आहे. आणि त्यानंतर शेक करायचं आहे व्यवस्थित थर्मामीटर, मर्क्युरी चेक करायचं खाली आहे की नाही. वाईप इट अँड ड्राय इट विथ द bulb to the stem and then shake the thermometer down below the 98 degree. So 96 पर्यंत त्याचं मर्क्युरी आला पाहिजे, तोपर्यंत शेक करायचं आहे. देन जर आपल्याला तुम्हाला रेक्टल टेम्परेचर बघायचं असेल तर त्याला लुब्रिकेट करावं लागतं. लुब्रिकेट विथ जेली, एक जेली अवेलेबल असते, त्याने लुब्रिकेट करावं लागतं, तेव्हा तो इझिली ॲनल्समधून एंटर होतो आतमध्ये रेक्टल रिजनमध्ये. जर तुम्हाला ॲक्झिलरी बघायचं असेल तर लुब्रिकेट करायची गरज नाही, तुम्हाला व्यवस्थित स्किनमध्ये आतमध्ये एक्झिलामध्ये ठेवायचे. हां, सो हे एक्झिलामध्ये ठेवायच्या आधी तुम्हाला तिथे पहिलं ड्राय करून घ्यायचं एक्झिला. एक्झिला हे मोस्टली हीट रेग्युलेटिंग, टेम्परेचर रेग्युलेटिंग एरिया आहे.
पण तिथे घाम पण भरपूर असतो, स्वेट प्रेझेंट असतो, त्यामुळे पेशंटचा नॅपकिन यूज करायचा आहे आणि नॅपकिननी पहिलं ड्राय करून घ्यायचा आहे तो एरिया आणि त्यानंतर तुम्हाला तिथे थर्मामीटर ठेवायचं आहे. जर तिथे घाम आलेला असेल तर टेम्परेचर व्यवस्थित येणार नाही, ठीक आहे, एरर येणार तुमच्या टेम्परेचरमध्ये. तेव्हा ॲक्सिलरी टेम्परेचर बघताना फर्स्ट ॲक्सिला ड्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर तो थर्मामीटर तिथे प्लेस करायचा आहे. सो प्लेस द थर्मामीटर इन ॲक्सिला ऑर इन ओरल रूट ऑर इन रेक्टल रूट, जसं अवेलेबल पेशंट असेल त्याप्रमाणे तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर हे ॲटलिस्ट 2 मिनिट्सपर्यंत हा थर्मामीटर तुम्हाला तिथे ठेवायचा आहे. अगदी तुम्हाला वॉच लावून तुम्हाला थर्मामीटर ठेवायचं आहे. देन होल्ड द टेम्परेचर प्लेस फॉर अ पिरियड. सो ओरलसाठी 2 मिनिट्स, ॲक्झिलरीसाठी 2 मिनिट्स आणि रेक्टल टेम्परेचर आपण 1 मिनिट्सपर्यंतच बघतो, ठीक आहे. सो 2 मिनिट हे आपल्याला कंपल्सरी थर्मामीटर ठेवायचं आहे. देन रिमूव्ह द थर्मामीटर, वाईप द सिक्रिशन्स. जेव्हा आपण टेम्परेचर थर्मामीटर रिमूव्ह करतो, कुठेही ओरलमध्ये ठेवलेला असेल, रेक्टलमध्ये ठेवलेला असेल किंवा ॲक्सिलरीमध्ये ठेवला असेल, तेव्हा तो काढायचा आहे आणि त्यानंतर परत क्लीन करायचं आहे. क्लीन कसं करणार, यावेळी आपल्याला वरपासून खालपर्यंत क्लीन करायचं आहे, ठीक आहे, फ्रॉम स्टेम टू द बेल. ओके, हे तुम्हाला प्रॅक्टिकलला जेव्हा तुमचं वायवा घेतला जाईल तेव्हा तुम्हाला हा प्रश्न विचारतात. जेव्हा तुम्ही लावता तेव्हा कसा क्लीन करायचा असतो थर्मामीटर, जेव्हा काढता तेव्हा कसा क्लीन करायचा असतो. जेव्हा तुम्ही थर्मामीटर काढता तेव्हा वरून खालपर्यंत क्लीन करायचं आहे आणि जेव्हा लावतात तेव्हा बल्बपासून स्टेमपर्यंत, ठीक आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी पण आहे, हा GNM साठी. डू नॉट टच द बल्ब विथ फिंगर. तर तुम्हाला जेव्हा थर्मामीटर काढता तेव्हा याच पार्टला तुम्हाला टच करायचं, इथेच काढू, इथूनच आपल्याला तुम्हाला फिंगरला टच करायचं, खाली कुठल्याही पार्टला तुम्हाला टच करायचं नाही, ठीक आहे. रीड द हाईट ऑफ मर्क्युरी. आता मर्क्युरी कुठपर्यंत आला आहे या हाईट आपल्याला रीड करायची आहे, ते तुम्हाला व्यवस्थित त्यामध्ये दिसणार, ब्लॅक लाईन कुठपर्यंत मर्क्युरी आलेला आहे आणि दॅट इज युअर बॉडी टेम्परेचर, ठीक आहे. rinse it with soapy swab from stem to bulb and clean swab from stem to bulb. So वरतून खालपर्यंत तुम्हाला सोपी स्वॅबनी क्लीन करायचं परत आणि त्या ड्राय स्वॅबनी क्लीन करायचं आणि नंतर परत तुम्हाला अँटीसेप्टिक सोल्युशनमध्ये तो ठेवायचा असतो. क्लीन इट विथ वेट स्वॅब, क्लीन इट विथ ड्राय स्वॅब, देन रिप्लेस इन अँटीसेप्टिक सोल्युशन. इन्फॉर्म द क्लायंट अबाउट द टेम्परेचर ॲज पर रिक्वायरमेंट. जर पेशंटला इन्फॉर्म करायचं असेल तर इन्फॉर्म करू शकता. देन इन्फॉर्म टू डॉक्टर्स ऑल्सो. अँड लीव द पेशंट इन कम्फर्टेबल पोझिशन. जर पेशंटला काही पोझिशन रेक्टल टेम्परेचरच्या वेळेला दिली असेल तर पेशंटला कम्फर्टेबल पोझिशन द्यायची आहे. देन वॉश युअर हँड्स अँड रेकॉर्ड द टेम्परेचर इन टेम्परेचर चार्ट. ओके, सो ही सर्व आहे प्रोसिजर, ठीक आहे. ही आपल्याला प्रॅक्टिकली करायची आहे, ठीक आहे. सो हे यासाठी एक फॉर्म्युला पण आहे. सेल्सिअस, जर तुम्हाला सेल्सिअसमध्ये एखादं टेम्परेचर दिलं असेल तर त्याचं फॅरनहाईटमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि फॅरनहाईटमध्ये दिलं असेल तर सेल्सिअसमध्ये कसं कन्वर्ट करायचं. सो वन फॉर्म्युला इज देअर. झालंय लिहून. टेम्परेचर from Celsius to Fahrenheit. So Fahrenheit is equal to 9/5 into temperature in Celsius plus 32. ओके, हा फॉर्म्युला आहे. आणि जर सेल्सिअस मध्ये असेल तर फॅरनहाईट मध्ये दिलं असेल तर ते तुम्हाला सेल्सिअस मध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. फॅरनहाईट मायनस 32 इंटू 5/9. सो हे फॉर्म्युला आहेत दोन, याने तुम्हाला टेम्परेचर कन्वर्ट करायचं आहे. कळलं. या प्रकारे आपल्याला 3 साईडने थर्मामीटर प्लेस करायचा असतो आणि तिन्ही साईडचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस तुम्हाला सांगता आले पाहिजे. ओके, ओरलचं डिसॲडव्हान्टेजेस काय आहे,
आपण तिथे अनकॉन्शियस पेशंटमध्ये ठेवू शकत नाही, किड्समध्ये ठेवू शकत नाही किंवा सायकॅट्रिक पेशंटमध्ये आपण ओरल टेम्परेचर घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही? कारण ओरल इंजुरी होण्याचे चान्सेस असतात. बाईट केल्यामुळे जर थर्मामीटर बाईट केला तर ओरल इंजुरी होण्याचे चान्सेस असतात आणि प्लस मर्क्युरी पॉयझनिंग होण्याचे चान्सेस असतात. दॅट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ ओरल टेम्परेचर. रेक्टल टेम्परेचर आपण मोस्टली सायकॅट्रिक पेशंटमध्ये घेतो आणि जे बस्तिकखोर मुलं आहेत त्याच्यामध्ये सेफ प्लेस आहे, सेफ साईट आहे घेण्याची, म्हणून आपण अशा पेशंटमध्ये घेऊ शकतो. किंवा इन्फंटमध्ये आपण घेतो, लहान मुलांमध्ये आपण मोस्टली रेक्टल टेम्परेचरच घेतो. आणि ॲक्सेलरेटेड टेम्परेचर कॉमनली सगळीकडे यूज केली जाते ही साईट. बट जेव्हा आपण थर्मामीटर ठेवतो तेव्हा आपल्याला तो एरिया ड्राय करून घ्यायचा आहे. वी हॅव टू प्रिव्हेंट द एरर. ठीक आहे. सो कळलं आजचा टेम्परेचरचा भाग. ठीक आहे. आपण पुढच्या भागामध्ये पल्स, रेस्पिरेशन आणि ब्लड प्रेशर बद्दल बोलूया.